नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी महत्त्वाची. जत तालुक्यातून येते. देशसेवा करणाऱ्या सैनिकाने भागवले उमदीत यात्रेकरूंची तहान. सेवा ही रक्तातच असावी लागते, तरच प्रत्यक्षात घडते, अशीच प्रचिती उमदी येथील श्री वीर मल्हारसिद्ध देवाच्या यात्रेच्या ठिकाणी पाहायला मिळाली. गेल्या 15 वर्षापासून देशसेवा करणारे सैनिक बाळासाहेब जगन्नाथ बालगाव यांनी चक्क 8 दिवस यात्रेमध्ये येणाऱ्या यात्रेकरूंसाठी मोफत थंड पाण्याची व्यवस्था करून दिली. अशा स्तुत्य कार्यामुळे त्यांचे उमदी परिसरात कौतुक होत आहे. सुसलाद गावचे सुपुत्र सध्या उमदी येथे रहिवासी असून गेल्या 15 वर्षापासून देशसेवेत कार्यरत आहेत. अशाच ते देशसेवेच्या भावनेने प्रेरित होऊन आपणही श्री वीर मल्हारसिद्ध देवासाठी व देवाच्या यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी सेवा करावी या भावनेने यात्रेत येणाऱ्या लाखो भाविक भक्तांसाठी झारमधून मोफत थंड पाणी यात्रेकरूंसाठी उपलब्ध करून दिले. गेल्या 8 दिवस यात्रेकरूंना विकतचे आणून पाणी मोफत देण्याचा हा त्यांचा स्तुत्य उपक्रम लोकांना यात्रेकरूंना भावूक करून गेलेला आहे. यात्रेकरूंनी त्यांचे आभार मानत असताना म्हणाले की यात्रेच्या ठिकाणी विकत पाणी मिळणे कठीण असताना अशा दुष्काळी उमदीसारख्या भागात थंड पाणी विकतचे आणून मोफत लोकांना देणाऱ्या सैनिकाचे त्यांनी कौतुक केले. अशीच सेवा त्यांच्या हातून घडो अशी भावना देखील त्यांनी यात्रेकरूंनी जाताना व्यक्त केली. हा मोफत पाणी वाटपाचा त्यांचा सलग दुसऱ्या वर्षीचा उपक्रम आहे. त्यांच्या या कार्याचे उमदी आणि परिसरामध्ये आता कौतुक होत आहे. जगन्नाथ बालगाव सालाबादाप्रमाणे आपली गावची यात्रा भरते, तर असं वाटलं की पाणी वाटलेलं योग्य राहील, मग आम्ही पाणी वाटप कार्यक्रम. किती दिवस झालं वाटप करताय पाणी? कमी 4 ते 5 दिवस झालं सतत चालूच आहे पाणी वाटायचं. दररोज किती लिटर पाणी जातं हे फिल्टरचं? कमीत कमी 200 जार आम्ही वाटप करतो 4-5 दिवस. म्हणजे हे मोफत पाणी वाटप जो कार्यक्रम आहे तुम्ही यात्रेच्या ठिकाणी केलेला आहे? हो, बरं वाटतं. इथं लोकांना पाण्याची आवश्यकता आहे, थंड पाणी. तुम्ही एक सैनिक आहे, देश सेवा करत असताना ही पण सेवाच समजून तुम्हाला गावाकडे आलं तरी सेवा करायची, ड्युटीवर असलं तरी सेवा करायची, म्हणजे तुमच्या रक्तातच सेवा, देशसेवा म्हणा, समाजसेवा म्हणा, सगळं त्याच्यात ग्रहित करतो. ವ್ಯವಸ್ಥೆ ಹೆಂಗಾಗೈತಿ? ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಅಗದಿ ಉತ್ತಮವಾಗೈತಿ. ವರ್ಷ 2-3 ವರ್ಷ ಆಯ್ತು ನಾನು ನೋಡ್ತಿರ್ತೇನೆ. ನೀರಿನ ಪುಣ್ಯವನ್ನು ಮಾಡೋದು, ದೇಶ ಸಂರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡೋದು. ಎಷ್ಟು ಪುಣ್ಯ ಎಂಥ ಭಾರತ ದೇಶದಾಗ ಇದ್ರೆ ದೇಶ ಉದ್ಧಾರನ ಆಗ್ತೈತಿ. ನಿಮ್ದು ಹೆಸರು? ಸದಾಶಿವ ಶೆಡ್ಡ ಹಲಾನಿ, ತಾಲೂಕು ರಾಯಬಾಗ್, ಜಿಲ್ಲಾ ಬೆಳಗಾವಿ. ಇದು ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ಯಾರ, ಇದು ಹೆಂಗಾಗೈತಿ? ಅನುಕೂಲ ಆಗ್ಯದ್ರಿ. ಈ ನಮ್ನ ಆದ್ರಿ ಈಗ ಇಂಥ ದಿನದಾಗ ಮೊಫತ್ ಪಾನಿ ವಾಟಪ್ ಎಲ್ಲಿ ಆಗಂಗಿಲ್ಲ ಅಂದ್ರೂ ಇವ್ರು ಮಾಡ್ಯಾರ ಅಂದ್ರೆ ಹೆಂಗ್ ಚಂದ ಆಗ್ಯದ ಜಾತ್ರೆಗೆ. ಫಿಲ್ಟರ್ ನೀರು ಮಾಡ್ತಾವ್ರಿ. ಎಲ್ಲಿ ಯಾವ ನೀರೇ ಯಾವ ಇಟ್ಟಿದ್ರಿ ಸರ್. ನಾವು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಜಾತ್ರೆ ಕೇತ್ರಿ ತಿರುಗಾಡ್ಬೇಕನ್ನಿ.